मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनाला बिट्याजवळ अपघात झालाय। कडेगावहून विट्याकडे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असताना पाठीमागून आलेल्या एसटी बसनं ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली। त्यानंतर धडक बसलेले वाहन ताफ्यातील पोलिसांच्या वाहनावर आदळले। या तिहेरी अपघातात ताफ्यातील त्यांचा बीड जिल्ह्यातील एक कार्यकर्ता किरण भगत हा किरकोळ जखमी झालाय। अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तात्काळ जखमी कार्यकर्त्याला स्वतःच्या वाहनातून विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी जखमी कार्यकर्त्याची विचारपूस केली आणि त्याच्या उपचाराची माहिती घेतली। जखमी किरण भगत याची प्रकृती सध्या स्थिर आहे। एक्स-रे तपासणीनंतर कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्याच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर जरांगे पाटील पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत। दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत। किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि तरी पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याचा कमराला फक्त लागले। पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहे, त्यांना फ्रॅक्चर काही नाही आहे, काहीच नाही। पण ते आता शेवटी काय माझे काम करणारे लेकर आहेत, मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलवली, त्याला माझ्या गाडीत टाकलं। आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला। तर ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा म्हणलं की मार पाठीमागून लागला अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल। पळेल्या गाड्या माघारी इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं आम्हाला माहीत नाही विड्याच्या। आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिकचे ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच किरण भगतला जे झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित। मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं बीड, तिप्पटवाडी, बीड जवळ। रोज सोबत आहे, उभा होते ताफ्याच्या बाहेर गाड्या सगळ्या उभ्या होत्या। ओके, रोडवरती बाजूला उभा होता, एसटीवाला आलं, त्याच्या लक्षात आलं नाही त्याच्या लक्षात बघितलं नाही, काय असू शकतं त्याच्यावर काही शंका असायचं बी कारण नाही आणि याच्यावर तर अजिबातच नाही। त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला। ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण, त्यामुळे आम्ही आहेत, काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर। म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जेव्हा भावाचं, माझे किरण तिथं पडला, मी बसतो का सत्कार घेत तिथे, मी त्या गाड्या बिड्या सगळ्या बाजूला लागल्या, ते JCB आणि पहिलं हॉस्पिटलला हे समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही। मंगळूरपीर शहरातील राशीदनगर परिसरात 9 ऑगस्ट रोजी रात्री 2च्या सुमारास 10 ते 12 चोरट्यांनी घरात घुसून धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली। चोरट्यांनी घरातील व्यक्तींना धमकावत 5,87,700 रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून पलायन केलं। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी परिसरातील 4 ते 5 घरांच्या बाहेरून कोंड्या लावून घेतल्या आणि घरातील लहान मुलांच्या गळ्यावर चाकू ठेवून घरातील मौल्यवान वस्तू न दिल्यास मुलांना ठार मारण्याची धमकी दिली असं सांगण्यात येते। या प्रकारामुळे रशीदनगरसह मंगळूरपीर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहरात वाढत्या चोरी, मारामारी, चेन स्नॅचिंग, दरोडे आणि दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मंगळूरपीरची क्राईम सिटी म्हणून ओळख निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी अपेक्षा नागरिक करतायत। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मेरा नाम फराना भी है। मेरे घर पे कल रात 2 बजे चोरी हुई, पूरे गहने पैसे सब लेके चले गए, मारे और मेरे शोहर को बहुत मारे, मेरे सासू माँ को भी बहुत मारे और बच्चों के गले पे छुरी लगाकर पूरे सब सामान लेके चले गए। इतना हुआ तो कुछ मूल्य वाले इकट्ठा नहीं हुए क्या? सबके घर पे कोंडी में लकड़ी फंसा दिए थे सबके। कितने बजे की बात है ये? 2 बजे। और किन किन को मारे? हमारे शोहर को, हमारे सास को और हम तीनों को मारे। उनके तो बहुत ही हाथ कैसे जाए। महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेची ओळख असलेल्या येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जारी करण्यात आलं। यामुळे येवला पैठणीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली। पिढ्यानपिढ्या पैठणीची कला जपणाऱ्या येवल्यातील विणकर आणि कारागिरांच्या कौशल्याची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जाते। मोर, कमळ, आसावली, नारळी, मुनिया यांसारख्या पारंपरिक नक्षीकामामुळे येवला पैठणीला देशभरात विशेष ओळख आहे।
येवला पैठणी उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत। पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना पैठणी निर्मितीची प्रक्रिया अनुभवता येणार आहे। विणकरांना थेट बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे। तर क्लस्टरच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन विकास, कच्चा माल आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। विणकरांना कौशल्य विकास, आधुनिक साधन सामग्री, कर्ज, विमा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जातोय। विशेष टपाल तिकिटामुळे येवला पैठणीची राष्ट्रीय ब्रँड ओळख मजबूत होऊन देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे। वांगरगाव कौंदी मार्गावरील रस्ता आणि पूल पुराच्या तडाख्यात वाहून गेल्यानं शेतकरी आणि नागरिकांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। रस्ता बंद झाल्यामुळे बैलगाडी, शेतीची अवजारं आणि वाहनं शेतापर्यंत नेता येत नसल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। तसंच शेतातील कच्चा माल शेतात नेता येत नसून उत्पादित मालाची वाहतूकही ठप्प झाली। या पार्श्वभूमीवर रस्ता आणि पुलाची तातडीनं दुरुस्ती करून पर्यायी मार्ग उपलब्ध करावा अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे। कायमस्वरूपी मजबूत पूल आणि रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू करावं, तसंच शासनाचा निधी योग्य प्रकारे वापरला जातो की नाही याची प्रशासनानं पाहणी करावी अशी ही मागणी करण्यात आली। याबाबत 10 ऑगस्ट 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा येथील बांधकाम अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। प्रशासनानं तातडीनं प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी आणि नागरिकांनी दिलाय। अकोला पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत वाशिंबा इथं रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या पेवर्स ब्लॉकच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून समाजसेविका छाया सनीशे आणि समाजसेवक संतोष गवई यांनी 10 ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीत म्हटलंय की स्मशानभूमी आणि पाण्याच्या टाकीजवळची कामं अर्धवट आहेत। काही ठिकाणी कामं न करताच लाखो रुपयांची देयकं काढण्यात आलीत। वापरलेलं साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे। या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली। जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। प्रशासनानं तात्काळ कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी केलाय। कोळी महादेव आणि कोळी मल्हार या समाजाच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रश्नासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। मराठवाड्यातील सिल्लोड, धाराशिव, नांदेड, परभणी, गंगापूर या विविध भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले। जुन्या कागदपत्रांमधील नोंदी आणि जातवैधता प्रमाणपत्राच्या तपासणी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करून समाज बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। माधव बुधवरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घोषणाबाजी केली। मोर्चा संबंधित कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आंदोलकांनी निवेदन सादर केलं। कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी टाळं न लावता निवेदन देण्याची भूमिका घेतली। जातवैधतेच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अकोट शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कुरेशीपुरा परिसरात कारवाई करत गोवंश जातीच्या जनावरांचं मांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत अंदाजे 235 किलो मांस आणि 47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि चौघांना ताब्यात घेण्यात आले। 11 ऑगस्ट रोजी डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बहाराते यांना कुरेशीपुरा येथील एका घरात गोवंश जनावराची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला। यावेळी घरात कत्तल केलेल्या जनावरांचे मांस तुकडे करून विक्रीसाठी ठेवलेले आढळले। या प्रकरणी इम्रान शेख इस्माईल, जमील अहमद हमीद, शाहरुख खान, हिरे खान आणि मुखर अब्दुल सत्तार कुरेशी या सर्वांना ताब्यात घेण्यात आले। पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। शेती आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी इथेनॉल निर्मिती महत्त्वाची ठरू शकते असा सूर अमरावतीत आयोजित शेतकरी मेळाव्यात उमटला। श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात इथेनॉलचे शेतीतील महत्त्व या विषयावर स्वर्गीय श्री झुंबर लालजी श्री सी करवा स्मृती 19वी व्याख्यानमालेअंतर्गत मेळावा आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशदास राठी छात्रालय समितीचे उपाध्यक्ष जुगर किशोरजी गट्टाणी होते। जैव
अभिनंदन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव देसाई आणि अस्पा बंड सन्सचे व्यवस्थापकीय संचालक रणजित बंड यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं। यावेळी अतिरिक्त शेतमालाचा प्रश्न, योग्य बाजारपेठ आणि इथेनॉल निर्मितीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संधींवर चर्चा झाली। अतिरिक्त शेतमालाचा इथेनॉल निर्मितीसाठी उपयोग झाल्यास शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासोबतच देशाच्या ऊर्जा स्वावलंबनालाही हातभार लागू शकतोय असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। फक्त मोलॅसिसपासून दारू करतात असं जरी धरलं तरी मोलॅसिस जी मळी आहे ही मळी साधारण 40-42 एक टन काढल्यानंतर 40-42 किलो मळी निघते। त्याच्यातनं जवळजवळ 16 किलो साखर असते। त्या साखरेचे हे क्रूड जे मळी जे निघतं त्याच्यापासून होणारं जे स्पिरिट आहे ते साधारणपणे 12-14 किलो निघतं। त्या 14 किलोमध्ये किंवा 12 किलो जरी कमी झाली तर निश्चितपणे 12 किलो होतं। त्या 12 किलोमध्ये 18 लिटर पाणी मिसळायला पाहिजे। असं 18 आणि 12 30 लिटर दारू होते। 30 लिटर तर त्याचा माध्यर्थ 40% आणायला पाहिजे दारूचा। 100% माध्यर्थ पिता येत नाही। त्यामुळे 1.5 लिटर पाणी घातलं आणि एवढं होतं। म्हणजे एका टन मळीपासून जवळजवळ 30 लिटर दारू होते। 30 लिटर दारूची 200 रुपयाप्रमाणे 200 रुपये लिटर दारू आहे, लक्षात आलं का नाही? मग 200 गुणिले 30 धरलं तर 6,000 रुपये दारूचेच होतं। म्हणजे त्याच्यात जर आणि पुन्हा साखर मिसळून केलं तर जास्त होते, पण 6,000 रुपयाची दारू बगॅसपासून वीज निर्माण होते, त्याचे जवळजवळ 1,000 रुपये 7,000 झाले। आणि साखर विकली जाते, साखरेचे पैसे ते असे जवळजवळ 8,000 रुपये त्याचं हे एका टन ऊसाचे एवढे होतात। आणि शेतकऱ्याला मात्र 2800 3,000 ते हप्त्यानं दिले जातात, पूर्ण दिले जात नाही। आम्ही फक्त 4500 मागतो। इथेनॉलला 4500 10% रिकव्हरी ऊसाला, ज्याला हे 2800 3,000 3200 3500 एवढे देतात, ते हे हप्त्यानं देतात। तर ते शेवटचा हप्ता आणि चुकवलेला असतो, दिलाही जात नाही, अशी अवस्था असते। इथं मात्र इथेनॉलनं लगेचच्या लगेच पैसा मिळतो आणि तो जवळजवळ 4500 रुपये सहज। बाकीचा आम्हाला पुढच्या रिकव्हरीचा 11%, 12%, 13%पर्यंत रिकव्हरी असते। आम्हाला त्याचे पैसे नको, फक्त आम्हाला 10% रिकव्हरीचे पैसे आम्हाला इतके मिळू शकतात। 4500 तेवढे मिळावे आणि त्यामुळे शेतकरी सुखी होणार। बाबरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथं शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राधेश्याम हिवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। वाढदिवसाचा आनंद सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करत त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी रोपांना संरक्षक जाळी बसवून दिली। या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि वृक्ष लावा वृक्ष जगवा असा संदेश देण्यात आलाय। लावलेल्या वृक्षांचं योग्य प्रकारे संगोपन करून त्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। या प्रसंगी शाळेतील मनीषा पुंड, प्रज्ञा जाधव, स्वप्नाली मानकापे, उज्ज्वला कुलकर्णी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यासेर शेख, ग्रामपंचायत सदस्य अंबादास काथार उपस्थित होते। या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक करून राधेश्याम हिवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त शेलगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे जिल्हा परिषद अंतर्गत वाडी शेलगाव आणि जिल्हा परिषद देवारी वाडी शेलगाव, जिल्हा परिषद भिलावाडी शेलगाव आणि जिल्हा परिषद शेलगाव या 5 शाळांवर एकूण 240 विद्यार्थ्यांना प्रत्येकी वही आणि पेनाचं वाटप करण्यात आले। इम्तियाज जलील यांच्या कन्नड तालुक्यातील विश्वासू सहकारी नासेर पटेल यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळी सर्व शाळेतर्फे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांचं आणि त्यांचे विश्वासू नासेर पटेल यांचं शाळेतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले।